आणि तुम्ही उत्तरेकडे पाहिलं तर भैरवगड, भैरवगडा शेजारी माळशेज घाट, हरिश्चंद्रगड, कोंबडगड, आजोबा, रतनगड, कळसुबाईपर्यंत छोटे मोठे गाव दक्षिण उत्तर सह्याद्री आहे. आणि खाली पाहिलं तर 2500 फूट खोल समुद्र सपाटी आणि वरती देश मानला जाते. आणि हा दक्षिण उत्तर सह्याद्री आहे. इथे 7 वाहन राज्य होऊन गेले आपल्याकडं. कधी? इसवी सन पहिल्या शतकात. आणि त्या काळात त्यांची मुख्य राजधानी पैठण आणि उपराजधानी जुन्नर होती सातवाहनांची. मग त्यांनी जे 400 वर्षे राज्य केले त्या काळात त्यांची मुख्य राजधानी पैठण असल्यामुळे त्यांना नेवासा मार्गे, नाशिक मार्गे पैठण जायचे रस्ते होते. पण त्या काळात इथे ह्या सह्याद्रीत कुठलाच घाट नव्हता. आणि मग त्या काळात त्यांचा एक इंजिनियर संपूर्ण सह्याद्री फिरला आणि सह्याद्रीची चौकशी केली, कुठलाही दगड त्याला पसंत झाला नाही. मग त्याने हा दगड पसंत करून ही खिंड खाल तळापासून वरपर्यंत फोडून तयार केली. आणि फोडून वरती तयार केल्यानंतर अशी मोडी वळणं 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 बांधून वरपर्यंत आणली गेली. आणि वरपर्यंत आणल्यानंतर तो दगडी रांजण एक वरती आहे, पाहिलं असेल तुम्ही त्याच्यानी. तो दगडी रांजण त्यांनी तयार करून ठेवला. आणि त्याच काळात विरार, वसई, कल्याण, नाला, सोपारा ही जी समुद्रकाठची जी बंदरं आहेत, या बंदरामध्ये परदेशी जहाजा, परदेशी अनेक तऱ्हेचा माल यायचा. जहाजाने तो माल आलेला त्या बंदरात उतरला जायचा. आणि मग त्या काळात तो माल नाणे घाटाच्या पायथ्याला आणल्यानंतर तो मग खालनं वरती घोड्याच्या, रेड्याच्या, खेचराच्या मदतीनं